चालत चालत आम्ही एका भव्य मंदिराजवळ आलो. ते मंदिर भगवान विष्णूंचं होतं. त्याचा कळस सोन्याचा होता. मावळत्या किरणात तो कळस आकाशाच्या निळ्या पार्श्वभूमीवर झळाळत होता. सोनेरी किरण परावर्तित होत होते. महाराजांनीच तो कळस बसविला आहे. त्या कळसाकडे बोट दाखवीत बाबा म्हणाले. मी विचार करू लागलो. या मंदिराला सोन्याचा कळस बसविणारा इथला राजा आंधळा आहे. हे अफाट वैभव त्याचा आहे, पण ते त्याला डोळाभर कधीच पाहता येत नाही. आंधळ्या राजाला एवढं वैभव देऊन ते न पाहता येईल अशी क्रूर व्यवस्था करणारं दैवच आंधळं नाही काय? 100 मुलगे आणि हे एवढं अमाप राजवैभव असलेल्या या राजाला भाग्यवान म्हणायचं की सगळं पाहण्यासाठी डोळे नाहीत म्हणून अभागी म्हणायचं? आपले 100 पुत्र हा आंधळा पिता कसा काय ओळखत असेल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोळे नसतानाही या एवढ्या अफाट साम्राज्यावर तो लक्ष कसं ठेवत असेल? छे, काही प्रश्नांचं उत्तरच देता येत नाही. बाळ, गेल्यावर गुरुदेवांना लागलीच वंदन कर. बाबांनी जाता जाताच मला सूचना केली. बाबा, कसे दिसतात हो गुरुदेव? मी औत्सुक्यानं विचारलं. कसे म्हणून सांगू? आता बघशीलच तू त्यांना. आम्ही लगबगीनं चालू लागलो. नगरातील रस्ते नगरजनांनी फुलून गेले होते. दोहोबाजूस उंच प्रसाद उभे होते. मंदिराचे कळस आकाशाच्या पोटात घुसले होते. तिथल्या घंटांनी वातावरण भारून टाकलं होतं. मार्गावरून अश्वपाल घोडे घेऊन आणि स्त्रिया घडे घेऊन पाण्यासाठी गंगेकडे जात होत्या. व्यापारपेठा गजबजून गेल्या होत्या. पुष्कळ चालून आल्यानंतर आम्ही एका प्रचंड लोखंडी महाद्वाराजवळ आलो. त्याच्या दोन्ही बाजूंना काळ्या रंगाच्या पाषाणांचा तट दूरवर निमुळता होत गेला होता. महाद्वाराच्या भव्य कमानीवर त्रिकोणी भगवा ध्वज फडफडत होता. द्वारपालांनी आम्हाला पाहताच वंदन केलं. आम्ही वाकून आत गेलो. ती कुरूंची युद्धशाला होती. आत सभोवती मोठी दालनं होती आणि मधोमध एक योजनघेराचा एक भव्य आखाडा होता. त्याचे अनेक भाग पडले होते. एका बाजूला मल्लांसाठी आखाडा होता. त्यात तांबड्या रंगाची बारीक माती गोलाकार पसरली होती. त्या आखाड्यात मध्यभागी एक थोरा अंगाचा गौरवर्णी युवक दंडथोपटीत गोलाकार नाचताना दिसला. त्याच्या जवळपास कोणीच फिरकत नव्हतं. हात उंचावून तो आखाडाभर थैथै नाचत होता. कर्णा, तो राजपुत्र भीम. बघ, आखाड्यात कसं सर्वांना आव्हान देत फिरतो आहे. त्याच्याकडे बोट दाखवीत बाबा म्हणाले. दुसऱ्या बाजूला अश्वरोहणासाठी भव्य जागा मोकळी सोडली होती. त्या जागेत घोड्यांना रांगेत धावता यावं म्हणून चकोऱ्या आखल्या होत्या. त्यांना धावताना सतत अडथळा व्हावा म्हणून जागोजागी खंदक खणले होते. काही खंदक पाण्याने भरलेले होते. ठिकठिकाणी उंच कुंपणे उभी केली होती. अनेक युवक ते सर्व अडथळे लीलया ओलांडून घोडी शिकवताना दिसले. पूर्वेकडील बाजूला खड्गांचे हात करण्यासाठी असंच एक पटांगण होतं. त्याच्या कडेला सळ्यांवर विविध आकाराची चिलखतं आणि लहान मोठ्या ढाली टांगल्या होत्या. अनेक योद्धे खड्गांचा खणखणाट करीत होते. एकमेकांवर दातोट खात तुटून पडत होते. पश्चिमेच्या बाजूला त्याच आकाराचं एक गोलाकार पटांगण होतं. गदेच्या सरावासाठी त्यात काही युवक गदा पेलत होते. गर्जना करीत मंडलं घेत होते. शूल, तोमर, शतग्नी यांसाठी लहान मोठी अशी कित्येक क्रीडांगणं त्या भव्य जागेत तयार केली होती. सभोवतीची दगडी दालनं अनेकविध शस्त्रास्त्रांनी ठासून भरली होती. त्या आखाड्यावर कुठूनही पाहिलं तरी अगदी मध्यावर दिसेल असा एक उंच व लांबरुंद असा लक्षवेधाचा दगडी चौथरा होता. त्या चौथऱ्यावर निरनिराळ्या आकाराची फुलांनी सजवलेली धनुष्य मांडली होती. एका बाजूला बाणांचे असंख्य भाते मांडून ठेवले होते. समोर अनेक लक्ष ठेवली होती. त्या चौथऱ्यावर एक सावळ्या रंगाचा युवक वीरासन घालून उजव्या पायाच्या चवड्यावर शरीर पेलून बसला होता. हातातील धनुष्याची प्रत्यंचा त्याच्या कानापर्यंत खेचली होती. एक डोळा मिटून दुसऱ्या डोळ्याची बाहुली त्यानं बाणाच्या टोकासमोर स्थिर केली होती. त्याच्याजवळ एक सैलसर वस्त्र बांधलेला, शुभ्र दाढी असलेला, डोक्यावरचे केस एकत्र बांधलेला उंच असा एक वृद्ध उभा होता.
त्याची मुद्रा नदीच्या डोहासारखी शांत होती. त्या सावळ्या युवकाच्या प्रत्यंचेवरचा हात त्यांनी सरळ केला. तो त्याला काहीतरी समजावून सांगू लागला. युवक ते लक्षपूर्वक ऐकत होता. बाबा त्या युवकाकडे बोट दाखवीत म्हणाले, बाळ, तो पांडुपुत्र धनुर्धर राजकुमार अर्जुन. आणि त्याला सूचना करताहेत तेच ते पूजनीय गुरुदेव द्रोण. धनुर्धर अर्जुन? असे नका, पण त्याला यापेक्षा ऐटेदार वीरासन नाही का घालता येणार? एक विचार माझ्या मनात येऊन गेला. गुरुदेव द्रोण मात्र अशोक वृक्षासारखे भव्य वाटत होते. त्यांच्या अंगावरील शुभ्र वस्त्र त्यांच्या उंच शरीराला शोभून दिसत होते. आम्ही आखाड्यातील मार्गानं चौथऱ्याकडे चालू लागलो. भोवतीची पटांगणं पाहून उगाच अंगातील उष्णता आपोआप वाढत असल्यासारखं मला वाटायला लागलं. आपणही आत उतरावं आणि मंडला घेत आवेशानं गदेचे आणि खडगांचे प्रहार समोरच्या प्रतिस्पर्ध्यावर करावेत. आपणही नाठाळ घोड्यांना नमवून त्यांच्या तोंडातून फेस येईपर्यंत त्यांना दामटावं. हत्तीची सोंड धरून त्याला पिसळवावा आणि त्याला दमून शेवटी त्याच्या पाठीवर आरूढ व्हावं. चौथऱ्यावर बसलेल्या त्या युवकाला दंडाला धरून उठवावं आणि वीरासन कसं ऐटेदार घालायला हवं हे एकदा त्याला नीटपणे दाखवून द्यावं. मल्लविद्येच्या आखाड्यात उगाच रानवट रेड्यासारख्या फिरणाऱ्या त्या दानगट भीमाशी हौदा खेळून त्याचीही रग जिरवावी. आम्ही धनुर्विद्येच्या त्या उंच चौथऱ्यावर आलो. वर बसलेला राजकुमार अर्जुनानं एक बाण सोडला. समोरच्या दूरवरच्या लाकडी लक्षात तो सपकन घुसला. गुरुवर्य द्रोणांनी त्याच्या पाठीवर एकदम थाप मारली आणि ते आनंदानं गरजले, साधू अर्जुना, पण जवळ जाऊन तुझा तो सूचीपर्णी बाण लक्षात कितपत घुसला आहे ते नीट पहा. अर्जुन आज्ञाधारकपणे उठला आणि दमदार पावलं टाकीत लक्ष्याच्या दिशेने निघून गेला. इतक्यात बाबा पुढं आले. चौथऱ्याखालीच उभं राहून त्यांनी गुरुवर्य द्रोणांना वंदन केलं. मी गुरुवर्य द्रोणांकडे पाहिलं. ते पश्चिमेकडे तोंड करून उभे होते. संध्याकाळची मावळती किरणं त्यांच्या दाट शुभ्र दाढीवर पडल्यामुळे ती रुपेरी रंगात चमकत होती. दाढीचे भरगच्च लांबसडक केस सरळ पोटापर्यंत उतरले होते. त्यातील काही बटा वाऱ्यामुळे इकडे तिकडे भुरभुर उडत होत्या. कपाळावर, दंडावर आणि उघड्या पोटावर भस्माचे पट्टे होते. भव्य कपाळावर वार्धक्यामुळे आठ्यांचं जाळं पसरलं होतं. नाक सरळ आणि तरतरीत होतं. त्यांच्या भुवयासुद्धा पांढऱ्या शुभ्र होत्या. त्या खालचे डोळे मात्र विलक्षण आत्मविश्वासानं तळपत होते. तरीही त्यात शांतता होती. मोठ्या आदरानं वाकून मी त्यांना वंदन केलं आणि गुरुदेवांच्या देखरेखीखाली माझं युद्धशास्त्राचं अध्ययन व्हावं अशी बाबांची इच्छा होती. हा माझा पुत्र कर्ण, बाबांनी त्यांना सांगितलं. माझी फार मोठी अपेक्षा होती. माझ्या कानातील कुंडलांबद्दल ते आता मला काहीतरी विचारतील. पण निर्विकारपणे ते नुसतेच म्हणाले, तुझा पुत्र कर्ण अधिरथा? मग आज युद्धशाळेत कसं काय आणलंस त्याला? आपल्या चरणांवर घालण्यासाठी. माझ्या चरणांवर कशासाठी? राजकुमारांबरोबर यालाही थोडंसं युद्धविद्येचं शिक्षण मिळालं तर. राजकुमारांबरोबर? अधिरथा, युद्धविद्या हे केवळ क्षत्रियांचं कर्तव्य आहे. तुझ्या पुत्राला हवं तर या युद्धशाळेत शिष्य कर, कृपांच्या पथकात. पण त्याला राजकुमारांबरोबर कसं काय शिकता येईल? बाबांचा चेहरा क्षणकाल काळवंडला. काय बोलावं तेच त्यांना थोडा वेळ समजेना. शेवटी ते कसं तरी म्हणाले, जशी आज्ञा गुरुदेव. गुरुदेवांना परत वंदन करून आम्ही परतू लागलो. वाटेत राजकुमार अर्जुन लक्षातील बाण काढून परतताना आम्हाला भेटला. मी त्याला निरखून पाहिलं. त्याचा रंग आकाशासारखा निळसर होता. हनुवटी भाल्याच्या टोकासारखी निमुळती होती. त्याचे पाणीदार डोळे दोन्ही कानशिलांकडे निरुंद निमुळते होत गेले होते. त्याचे नाक सरळ तरतरीत होतं. कपाळ थाळीसारखं भव्य होतं. भुवया रेखीव होत्या. त्याचा सगळा चेहराच कमालीचा बोलका होता. घंटेसारखा मधुर आवाज काढीत त्यानं बाबांना विचारलं, काय काका, आजच आलात काय चंपानगरीहून? होय, ह्या माझ्या पुत्राला कर्णाला घेऊन आलो. अर्जुनानं माझ्याकडं पाहिलं.
माझ्या डोळ्यांपेक्षा माझ्या कानातील कुंडलांकडेच तो जास्त आश्चर्याने पाहत असावा. तो मला काहीतरी विचारणार होता. एवढ्यात आकाशातून एक कसलं तरी वेटोळं आम्हा दोघांमध्ये येऊन सापकन आदळलं. आम्ही सर्वजण दचकून 2 पावलं मागे झालो. सर्वांनी काहीशा भीतीनं आणि बऱ्याचशा कुतूहलानं वर पाहिलं. वर राकट रंगाचा एक गरुड आपले दिप्पाड पंख फडफडवीत आकाशातून उभ्या आडव्या फेऱ्या मारत होता. मध्येच आपली भरगच्च मान वाकडी करून किनारी दृष्टीनं खाली जमिनीकडे पाहत होता. एक श्यामवर्णी भुजंग अगदी निपचित पडला होता. त्याला परत उचलण्यासाठीच बहुधा तो गरुड आकाशात फेऱ्या मारीत असावा. आकाशातून पडल्यामुळे बधीर झालेला तो सर्प थोडा वेळ तसाच पडून राहिला. पण क्षणभरातच वळवळत त्यानं हाताच्या पंजासारखी फणा काढली. 2-3 वेळा फुटकार सोडत त्याने आपली एटदार फणा इकडे तिकडे डोलाविली आणि मग मात्र तो भिवून जीवाच्या आकांतानं वाटेल तशी वेडीवाकडी वळणं घेत वाट फुटेल तिकडे पळू लागला. विजेच्या गतीनं राजकुमार अर्जुनानं हातातील बाण धनुष्यावर चढविला नी तो त्या सुसाट धावणाऱ्या सर्पाचा वेध घेऊ लागला. एवढ्यात चौथऱ्यावरून कोणीतरी ओरडलं, "अर्जुना, हात खाली कर." त्या आवाजात मोठी शक्ती होती. अग्नीचा झटका बसल्यासारखं अर्जुनानं हात खाली घेतला. बाणाच्या वेगानं धावणारा तो सर्प क्षणार्धातच कडेच्या दगडी तटात कुठेतरी दिसेनासा झाला. चौथऱ्यावरून परत ध्वनी घुमला, "अर्जुना, त्या यतकिंचित सापाला मारण्यापेक्षा प्रथम तुझ्यामधल्या सर्पाला ठेचून काढ. क्रोधाचा सर्प महाभयानक असतो. दुर्बलावर हात उचलू नकोस." आम्ही चौथऱ्याकडे पाहिलं. ते गुरुदेव द्रोण होते. एक उंच पण अत्यंत सौम्य चेहऱ्याचा युवक लगबगीनं अर्जुनाजवळ आला. त्याच्या पाठीवर हात ठेवत त्याला अत्यंत मृदुस्वरात विचारलं, "असं कसं एकदम धनुष्य उचललंस पार्था?" अर्जुन गप्प उभा राहिला. मी बाबांना तो उंच युवक कोण म्हणून डोळ्यांनीच विचारलं. ते माझ्या कानाजवळ हळूच फुटफुटले, "ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर." क्षणार्धातच त्या भव्य आखाड्यावरचे सगळे शिष्य अर्जुनाभोवती जमा झाले. एकदम सगळेच त्याला विचारायला लागले, "काय झालं, काय झालं?" म्हणून सगळ्यांनी त्याच्याभोवती घोळका केला. आजूबाजूचा आखाडा बारकाईनं पाहू लागलो, कारण उद्यापासून मला तिथे शिकायचं होतं. पण एकच एक प्रश्न माझ्या मनात एकसारखा घोळत होता, मला राजकुमारांबरोबर का नाही शिकता येणार? गुरुदेव मगा म्हणाले, "युद्धविद्या हे केवळ क्षत्रियांचं काम आहे." क्षत्रिय म्हणजे तरी काय? मी क्षत्रिय नाही काय? आणि नसल्यास होऊ नाही शकणार का? माझं आणि शोनाचं नाव शाळेत नोंदवून आम्ही त्या भव्य महाद्वाराच्या बाहेर आलो. बाबा काहीच बोलत नव्हते. शेवटी मीच त्यांना विचारलं, "बाबा, मला का नाही राजपुत्रांबरोबर शिकता येणार?" "कारण तू क्षत्रिय नाहीस बाळ." ते म्हणाले. "क्षत्रिय? क्षत्रिय म्हणजे काय?" "जो राजकुलात जन्म घेतो तो क्षत्रिय. तू एका सूतकुलात जन्माला आला आहेस बाळ." समजावणीसाठी त्यांनी माझा खांदा हळुवारपणे थोपटला. "कुल? राजकुलात जन्मणाऱ्यांना काय सहस्र हात असतात? त्यांनाच काय एवढं महत्त्व? तुला कळायचं नाही ते. उद्यापासून नियमितपणे या शाळेत येत जा. जे जे मिळेल ते शिकत जा." त्याच्या उत्तरानं माझं समाधान झालं नाही. माझं मन वेड्यासारखं महाराज धृतराष्ट्र आणि गुरुदेव द्रोण यांची तुलना करू लागलं. प्रेमभरानं माझा चेहरा आपल्या ओंजळीत घेऊन आपल्या नसलेल्या डोळ्यांनी माझी कुंडलं पाहण्याचा प्रयत्न करणारे या हस्तिनापूरचे महाराज धृतराष्ट्र कोणीकडे आणि माझ्या सुंदर कुंडलांचा साधा निर्देशसुद्धा न करणारे हे गुरुवर्य द्रोण कुणीकडे. खरोखरच या महाराजांपेक्षा हे गुरुदेव कितीतरी वेगळे वाटतात. काय तर म्हणे, दुर्बलांवर हात उचलू नकोस. सर्पाला दुर्बल म्हणणारे हे कौरवांचे गुरुदेव शहाणे की व्यवहारशून्य? त्यांना माहीत नव्हतं की काय, तोच काळा सर्प क्षणार्धात त्या राजपुत्र अर्जुनाला काळा निळा करू शकला असता. अर्जुन आणि माझ्यात एक सर्प पडावा ही घटना मात्र अशुभच नव्हती काय? छे, मन तरी किती विचित्र असतं. तो एक केवळ योगायोग होता. पण गरुडाला पाहिलं की मला तो शोनाचा प्रश्न नेहमीच होता तसा आठवत होता. "दादा, तू जाशील का रे गरुड पक्षासारखा उंच उंच?" "वेड्या शोना, मी प्रत्यक्ष पाहिलं आहे की कधीकधी त्या गरुडाला सुद्धा आपल्या भक्ष्याच्या शोधासाठी कावळ्यासारखं या धरतीभोवती घोटाळावं लागतं. नाहीपेक्षा तो नक्कीच आकाशात नेहमी उंच राहिला असता." आम्ही राजवाड्यावर परत आलो.
आमची वाट पाहत शोण तसाच दालनात बसला होता. त्याच्या शेजारीच अमात्य वृषवर्मा उभे होते. संध्याकाळची धुसर छटा त्या सगळ्या राजवाड्यात पडल्यामुळे तो आकाशासारखा भव्य पण उदास वाटत होता. मी, अमात्य, बाबा आणि शोण राजवाड्याच्या दक्षिण दिशेच्या एका दालनात गेलो. बाबा त्या दालनात राहत असत. त्या दालनाला पूर्वेकडच्या बाजूला एक गवाक्ष होतं. त्याच्यातून मी बाहेर डोकावून पाहिलं. दूरवर युद्धशालेच्या भव्य आखाड्याभोवती दगडी तट अस्पष्ट दिसत होता. त्याला वळसा घालून गंगेचं पात्र शांतपणे वाहत होतं. सगळं हस्तिनापूर दिवसभर खेळून दमलेलं एखादं लहान मूल जसं झोपी जातं तसं हळूहळू शांत होऊ लागलं होतं. एक सेवक आत आला आणि त्यानं हातातील पलित्यानं कोपऱ्यातील इंगुदीचं तेल घातलेली मोठी दगडी समई पेटवली. अमात्य, बाबा आणि शोण यांचे अस्पष्ट चेहरे उजळून निघाले. सूतराज, काय झालं? नाव नोंद केलं की नाही तुमच्या पुत्रांचं? अमात्यांनी आस्थेने बाबांना विचारलं. होय, बाबांनी नुसतंच उत्तर दिलं. त्यांचं मन कसल्या तरी सखोल विचारात गुंतलं होतं. ठीक आहे, तुम्हाला जे लागेल त्याची सूचना बाहेरच्या सेवकाला द्या. मी येतो आता. अमात्य निघून गेले. पाकशाळेतून एक सेवक आमचं भोजन घेऊन आला. भोजन करून आम्ही बोलत बसलो. नेहमीच्या सवयीप्रमाणे शोण अनेक प्रश्न विचारित होता, पण माझं मन त्याच्या प्रश्नांकडे उत्तरे देण्यासाठी मुळीच नव्हतं. मंचकावर बसल्या बसल्या मी कोपऱ्यातील दगडी समईतील इवल्याशा ज्योतीकडे पाहत होतो. जे जे प्रकाशमय होतं त्या सर्वांची मला अशीच विलक्षण ओढ वाटे. त्या ज्योतीकडे पाहता पाहताच घडलेली घटना एका मागोमाग एक अशा डोळ्यांपुढे उभ्या राहिल्या. त्या सगळ्यांची एक विचित्र मालिका गुंफण्याचा प्रयत्न माझं मन करू लागलं. आपले दोन्ही हात उंचावून माझ्याबरोबर येण्यासाठी रथामागोमाग रडवेला होऊन धावणारा शोण, सहसा आपला निर्णय न बदलणारे पण शोणाची ती अवस्था बघून विरघळलेले बाबा, या हस्तिनापूरच्या राजवाड्याचं महाद्वार आम्ही ओलांडता झंझावातासारखा बाहेरून येऊन आमच्या पुढ्यात सर्वात प्रथम उभा राहणारा ज्येष्ठ राजपुत्र दुर्योधन आणि त्याची ती एटीदार चाल. कुरुवंशातील मी पाहिलेला तो सर्वात पहिला वीर होता. किती आस्थेनं माझ्या कुंडलांबद्दल त्यानं स्वतःचं मत सांगितलं. माझ्या खांद्यावर हात ठेवून तो किती आत्मीयतेनं माझ्याकडे पाहत होता. बस, राजपुत्र असावा तर तो दुर्योधनासारखा एटेदार. माझा चेहरा ओंजळीत घेऊन तो आपल्या हातानं स्पर्शानं पाहणारे त्याचे वडील महाराज धृतराष्ट्र, येथपर्यंत पोचवायला येणारे कौरवांच्या अफाट साम्राज्याचे अमात्य वृषवर्मा, आपल्या तालात वेड लागल्यासारखा मल्लविद्येच्या आखाड्यात एक पाय वर करून मंडल घेणारा भीम, वेंधळ्यासारखं विरासन घालून धनुर्धराचा आव आणणारा अर्जुन, ज्यांच्या मनाचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता ते सागरासारखे गुरुवर्य द्रोण, लहान वयातच प्रौढासारखा बोलणारा युधिष्ठिर. माझं मन चाळा म्हणून उगाच युवराज दुर्योधन आणि अर्जुन, महाराज धृतराष्ट्र आणि गुरुदेव द्रोण, विदुर आणि युधिष्ठिर यांची तुलना करण्याचा प्रयत्न करू लागलं. पण त्या कुणाचीच एकमेकांशी तुलना होत नव्हती. सगळे कसे स्वतंत्र आणि आपलं असं वेगळं अस्तित्व असलेले होते. जगात किती प्रकारची आणि कशा कशा स्वभावाची माणसं आहेत कोण जाणे. कुणाच्या कल्पनेतून ती निर्माण होतात, कशासाठी ती निर्माण होतात. या जगाचा तो कल्पक कारागीर तरी कोण आहे? त्याचा हे सगळे मसले निर्माण करण्याचा काय हेतू असावा? कारण एकसारखा दुसरा इथं दिसत नाही आणि दिसला तरी तो असत नाही. छे, या प्रश्नांची कधीच आणि कुणालाही संगतवार उत्तरं देता येणार नाहीत. समोरच्या दगडी समईतील इंगुदीचं तेल आता संपत आलं होतं. तिची ज्योत मंदावत होती. शोण केव्हाच झोपी गेला होता. दिवसभराच्या प्रवासानं मी राजनगरीतल्या पायपिटीनं थकलेले बाबाही निद्राधीन झाले होते. मी हळूच उठलो आणि विजू पाहणाऱ्या त्या ज्योतीवर हळुवार फुंकर घातली. त्या विझणाऱ्या वातीतील तेलाचा जळकट धूर माझ्या नाकाला जाणवला. मंचकावर येऊन मी आडवा झालो. तो माझ्या हस्तिनापुरातला पहिलाच दिवस होता. स्मृती ही अतिथीसारखी लहरी असावी. ती केव्हाही मनाच्या द्वारात येऊन उभी राहू शकते. मला एकदम राधामातेची आठवण झाली.
आज ती चंपानगरीतल्या आमच्या पर्णकुटीत एकटीच असणार या जाणीवीनं मी अस्वस्थ झालो. सगळी पर्णकुटी दिवसभर तिला खायला उठली असेल. मी तिथं नाही हे विसरून तिने नेहमीप्रमाणे वसू वसू म्हणून मला अनेक वेळा हाक मारल्या असतील. खरोखरीच आईचं मन म्हणजे त्रिभुवनातल्या सगळ्या प्रेमाचं आगारच नाही काय. येताना तिनं मला आठवण म्हणून एक चांदीची पेटी दिली होती. सगळं सोडून तिनं आपल्या लाडक्या पुत्राला ही जगावेगळी वस्तू का दिली होती? ती म्हणाली होती की जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा तेव्हा या पेटीचं दर्शन घे. आपल्या आईच्या जागी तिला मान. खरंच किती भाबडं मन आहे तिचं. तिला काय कल्पना असणार की एक निर्जीव पेटी आईची जागा कशी भरून काढणार. माते, दुधाची तहान ताकावर कधीतरी भागली आहे काय? पण काही झालं तरी तुझ्या भावना मला जपल्याच पाहिजेत. काही झालं तरी तुझी आठवण जीवनाच्या अंतापर्यंत मी अशीच जपीन. उत्तरीय बांधलेली ती पेटी मी हळुवारपणे हातानं सोडली. आत्यंतिक श्रद्धेनं मी ती मस्तकी लावली आणि मंचकावरच्या एका कोपऱ्यात हळुवारपणे ठेवून दिली. जगातल्या 3 व्यक्तींवर माझं नितांत प्रेम होतं. एक माझी आई, दुसरे माझे बाबा आणि तिसरा निरागस शोण. तशीच 3 गोष्टींबद्दल मला विलक्षण ओढ होती. एक, आपल्या असंख्य लहरींच्या असंख्य मुखांनी माझ्याशी घटकानं घटका बोलणारी गंगा माता. दुसरे, माझ्यासाठी केव्हाही उत्साहाचे प्रचंड स्रोत घेऊन येणारे आदित्य नारायण. आणि आता तिसरी ही आईनं दिलेली एक साधी खूण चांदीची छोटीशी पेटी. भल्या पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटानं मी जागा झालो. गवाक्ष उघडून बाहेर पाहिलं. आकाशाच्या कडा नुकत्याच उजळत होत्या. गंगेच्या चंदेरी वळणावर धुक्याचं अंधुक पांघरलं होतं. सगळं हस्तिनापूर हळूहळू जागं होत होतं. दुसरं एक कोरडं उत्तरीय घेतलं आणि दालनाबाहेर पडलो. गंगेच्या पाण्यात कुणी नसताना शांतपणे मनसोक्त स्नान करून यावं असं योजून मी तिच्या घाटाकडे चालू लागलो. आजूबाजूचं सगळं जग धुक्याची दुलई अजूनही सोडायला तयार नव्हतं. सगळे मार्ग आणि प्रसाद अंधुक आणि अस्पष्ट धुक्यात फारच मजेदार दिसत होते. गंगेच्या किनाऱ्यावर मंदिरात एक घंटा वाजत होती. तेवढीच त्या नीरव शांततेत स्पष्टपणे ऐकू येत होती. त्या आवाजाच्या रोखानं चाललो. मला आईनं केलेली सूचना आठवली. गंगेच्या पाण्यात जाऊ नकोस. मी स्वतःशीच हसलो. किती भित्री आहे आई. ती काय मला लहान मूल समजते? मला कसली त्या पाण्याची भीती. विचारांच्या तंद्रीतच घाटावर आलो. बरोबर आणलेलं उत्तरीय एका पायदंडीवर ठेवलं. अंगावरच्या अधर्याचा काचा मारला नि समोर पाहिलं. 10-12 हातांवरचं पात्र तेवढं स्पष्ट दिसत होतं. बाकीची सर्व पात्र पांढरट भुरक्या धुक्यात झाकलं होतं. त्या पात्राला आदरानं नमस्कार केला आणि पाण्यात सुरकांडी मारली. पाण्याचा स्पर्श उबदार होता. जवळजवळ घटकाभर मी त्या पाण्यात मनसोक्त डुंबत होतो. घटकाभरानं धुकं निवळलं. मी पाण्यातून घाटाच्या दिशेनं पाणी कापत होतो. अंगावरचं उत्तरीय बदललं. ओलं वस्त्र पाण्यात बुचकळून ते पिळून पायदंडीवर ठेवलं. समोर पाहिलं. सूर्यदेव दूरवर आकाशात हळूहळू वर येत होते. त्यांची कोवळी किरणं गंगेच्या पाण्याला गुदगुल्या करून जागं करीत होती. ओंजळभर पाणी घेऊन त्याचं अर्ध्य भक्तिभावानं मी सूर्यदेवांना दिलं. किती रमणीय रूप दिसत होतं त्यांचं आज. मला दिसणारी त्यांच्या रोजच्या तेजाची वलय एका दिवसाची दर्शन शोभा दुसऱ्या दिवशी तशीच नसे. तिच्यात दुसऱ्या दिवशी आगळीच खुमारी चढे. ती पाहिली की मला नेहमीच हुरूप येई. हजारो योजनं दूर असलेल्या त्या तेजात नि आपल्यात काहीच अंतर नाही असं वाटे. शरीर हलकं झाल्यासारखं वाटे नि माझे हात आपोआप जोडले जात. डोळे आपोआपच मिटले जात. मी त्या तेजानं मनोमन चिंतन करून लागे. लाखो योजनं मला केवळ प्रकाश आणि प्रकाशच दिसू लागे. अत्यंत तेजस्वी असा प्रकाश. तेजस्वी तरीही शीतल आणि हवासा वाटणारा प्रकाश. उगाचच वाटू लागे की त्या तेजाशी आपलं कसलं तरी नातं आहे. जगातील सगळा अंधकार उजळणारा तो अखंड महादीप आपल्याशी कसल्या तरी धाग्यानं जोडला गेला आहे. मी स्वतःला विसरे आणि त्या धाग्याच्या आधारानं दूर दूर उंच जाऊ लागे. कादंबरीचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.